नमस्कार मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पुण्याचा जो काही इव्हेंट होणार आहे, तर आता तो जो काही त्या इव्हेंटचा माणूस आहे तर तो मात्र तिकडे आता जानकीकडे येतो आणि जानकीला म्हणतो की जो काही इव्हेंट होणार होता पुण्याला, तर त्याची फाईल मला हवी आहे, मी तिकडून त्या कंपनीतून आलेला आहोत। त्यावर आता जानकी म्हणते की तुम्हाला फाईल हवी आहे का, ऍक्च्युली मला माझ्या बॉसला विचारावं लागेल। म्हणून जानकी लगेच आता मकरंदला फोन करते आणि मकरंद काही फोन उचलत नसतो, कारण तो अजूनपर्यंत तसाच जो हा नशेमध्ये गाढ झोपलेला असतो। आता त्याचा फोन इतका वाजतो, जानकीने बरेचसे काही कॉल त्याच्या कॉलवर केलेले असतात, परंतु एकही कॉल तो रिसीव्ह करत नाही। तेव्हा आता जानकी त्या माणसाला म्हणते की सॉरी सर, फोन काही उचलत नाही, त्यामुळे मी सरांच्या कॅबिन मध्ये पाहते की ती फाईल त्यांनी कुठे ठेवलेली आहे। म्हणून जानकी आता स्वतः माणसाला बाहेर बसायला सांगते आणि ती फाईल शोधायला आता इकडे मकरंदच्या कॅबिन मध्ये येते। तेव्हा आता जानकी ती फाईल तेथे उचकत असते आणि तेव्हा मात्र आता एक फाईल ती हातामध्ये घेते आणि त्याच फाईल मधून आता तिचा तो फोटो आहे, त्या फोटोवर जे काही ह्या मकरंदने आय लव्ह यू जानकी असं लिहिलं असतं, तोच फोटो नेमकं आता खाली पडतो। तेव्हा आता तो फोटो खाली पडताना जानकी पाहते आणि तो फोटो ती बघते, माझा फोटो, आणि ते पण मकरंदच्या कॅबिन मध्ये। मात्र आता जानकीला खूप मोठा प्रश्न पडतो की माझा फोटो इथे कशाला काय करत असेल। तेव्हा आता जानकी पाहते तर काय, त्यावर आय लव्ह यू जानकी असं लिहिलेलं आहे। मग नक्की हा सगळा काय प्रकार आहे हे मात्र आता जानकी पाहायला सुरुवात करते। तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येतं आणि ती विचार करते की मकरंदने असं का लिहिलं असेल, नक्की मकरंदच्या मनामध्ये काय आहे। तुम्ही पहिल्यांदा जेव्हा इंटरव्ह्यूला आले होते तेव्हा मात्र त्याने मला जॉब ऑफर केला होता आणि आता त्याने मला सहजपणे नोकरी सुद्धा दिली, आणि ऑफिसमध्ये जेव्हा मी आले तेव्हा मात्र अगदी त्याने मला सरप्राईज देत माझं वेलकम केलं आणि फुलांचा बुके देऊन माझं वेलकम केलं, तर आणि त्यानंतर मात्र तो मला सिनेमाला घेऊन गेला आणि कामाचं काय विचारलं होतं तर अगदी ते होतच राहतील असे तुम्हाला म्हटला, आणि त्याच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अगदी जबरदस्तीने रिक्वेस्ट सुद्धा करत होता। आता मात्र जे काही आता मकरंदच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत होता ते सगळं काही जानकीला प्रत्येक घडलेला प्रसंग आठवतो, आणि त्याने जे काही माझ्या बर्थडेचं प्लॅनिंग केलं होतं ते सुद्धा आता जानकीला सर्व काही किती अगदी त्याने तयारी केली होती ही सर्व तिला आठवते। आणि याच बर्थडेच्या दिवशी तो मला महागडा नेकलेस सुद्धा देत होता, म्हणजे हे जे काही मकरंद करत होता ते सगळं काही ठरवून करत होता, तर हे जानकीच्या आता सगळं काही लक्षात येते। आता एका फोटोमुळे जानकी समोर आता मकरंदचं सत्य येतं, म्हणजे मकरंदच्या मनामध्ये माझ्याविषयी काही आहे का, त्यामुळे नाही आता जानकी हे जे काही आहे तर ते मकरंदशी बोलल्याशिवाय तुला काही कळणार नाही। म्हणून जानकी आता ते सगळं काही अगदी विचारण्यासाठी मकरंदच्या घरी जायचं ठरवते। त्यानंतर मात्र आता इकडे जे काही ऋषिकेशचे मालक आहे तर ते मात्र नानासाहेब रणदिवे यांच्या घरी येतात आणि नानासाहेब रणदिवे घरी आहात का असे दरवाजातून विचारतात। तेव्हा मात्र नाना म्हणतात की कोण आहे, पाटील अहो या ना। तेव्हा आता नाना मात्र सुमित्राला म्हणतात की अगं चहा ठेव, कारण पाटील साहेब आलेले आहे। तर पाटील म्हणतात की हे बघा नानासाहेब, अहो मी येथे चहा वगैरे घ्यायला आणि बसायला नाही आलो। तेव्हा आता नाना विचारतात की नक्की काय झालं ते सांगा। तेव्हा आता लगेच तो पाटील आहे ते सांगायला सुरुवात करतात, अहो जे काही नुकसान झालेलं आहे माझं तर ते तुमच्या पोरामुळे मी उद्ध्वस्त झालो। आता जे काही झालेला प्रकार आहे तर ते पाटील सर्व काही सांगायला ठरवतात, आणि हे नुकसान माझ्या मुलामुळे झालेले आहे म्हणून ऋषिकेशवर आता हा आरोप होत असतो। आणि ज्या गोडाऊन मध्ये नानासाहेब मी काम करत होतो गोडाऊनला मात्र काल आग लागली आणि त्या आगीमध्ये मात्र सगळं काही जळून खाक झालं, आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून आता त्या गोडाऊनचा मालक माझ्याकडून 10 लाख रुपये मागतो। त्या मालकाला मी 10 लाख रुपये कुठून देऊ, आणि ह्या सगळ्याला मात्र तुमचा मुलगा ऋषिकेश जबाबदार आहे, त्यानेच आता हे सर्व केलेले आहे आणि त्यानेच आग लावली। आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो। आता नाना सुद्धा धक्क्याने पाहतच असतात की आता ऋषिकेशने गोडाऊनला आग कशी लावली असेल। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काही कसं बोलतात ओ तुम्ही, काल तर तुम्ही काय म्हणत होतात की त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ऋषिकेशने आगीत उडी घेतली होती, तो आग कशी लावेल ते सांगा। आता हा पाटील म्हणतो की त्या मुलीला भेटायला मात्र ऋषिकेशने तेथे बोलावलं होतं, कालच ती मुलगी तेथे आली आणि कालच गोडाऊनला आग लागली, म्हणजे कशावरून मात्र आता हे दोघांनी हे सर्व केलं नसेल। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सॉरी मी मध्ये बोलतो, पण ह्या सगळ्यासाठी मात्र तुम्ही ऋषिकेश दादाला जबाबदार नाही ठरू शकत।
तेव्हा आता हा पाटील म्हणत असतो की का तुम्ही ऋषिकेशला जबाबदार नाही ठरू शकत, कारण हे जे काही केलेले आहे तर ते मात्र ऋषिकेशनेच केलेलं आहे. म्हणूनच आता मी येथे आलो, कारण जे काही केलेलं आहे तर ते ऋषिकेशने केलेलं आहे. नानासाहेब हे बघा, तुम्ही जर काही केले तरच मी माझ्या मुलाबाळांना खाऊ घालू शकेल, आणि जर मात्र तुम्ही माझी काही मदत केली नाही तर मात्र मला जीव देण्याशिवाय काही पर्याय नाही, मी जीव मला द्यावाच लागेल. तेव्हा आता नानासाहेब आता ह्या पाटीलला धरून उठवतात आणि मग समजवतात, आणि नाना म्हणतात की काळजी करू नका पाटील, तुम्ही तुमची जी काही नुकसान भरपाई असेल तर ती होईलच. व आता सुमित्रा लगेच पुढे येते. सुमित्रा म्हणते की अहो, काही कसं बोलतात तुम्ही, उद्या मात्र गावातील कोणी येऊ शकतं आणि तुमच्याकडे नुकसान भरपाई मागू शकतं, आणि हे सर्व ऋषिकेशने केलं आहे असं म्हणू शकतं. मग लगेच तुम्ही सगळी नुकसान भरपाई देणार आहात का? तेव्हा आता नानाही सुमित्रावर ओरडतात की सुमित्रा, हे बघ, तू आता शांत बस. येथे जे काही तुझ्या मुलाने हे पराक्रम करून ठेवलेले आहेत तर ते मला निस्तरायचे आहेत, आणि आता दारात आलेल्या माणसाला आपण असं मागं पाठवायचं, त्याला मदत करायला नको का? तेव्हा आता नाना पाटलांना म्हणतात की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं आहे ते. त्यानंतर आता इकडे जानकी मकरनच्या घरी येते मकरनला जाब विचारण्यासाठी. मकरन अजूनपर्यंत आता त्या रूम मध्येच बेडवर झोपलेला असतो, आणि आता जानकी त्याला फोन लावते, परंतु त्या रूम मध्ये मात्र त्याचा फोन वाजत असतो, म्हणून जानकी आता तेथे येणार असते. आता रूम मध्ये जेव्हा येते तर जानकी पाहते तर काय, जानकीला एक जबर शॉक बसलेला असतो. सगळ्या भिंतीवर जानकीचे फोटो लावलेले असतात. तेव्हा आता जानकी हे सगळं काही बघून इतकी शॉक होते, जानकीला काहीच कळत नसतं. जानकी मात्र आता तिचा जो काही तेथे पुतळ्यासारखा एकता फोटो बनवलेला आहे तर तो फोटो घ्यायला जाते. तो फोटो हातात घेते, परंतु तेथील जी काही टेबलवर ठेवलेली फुलदाणी आहे तर ती मात्र जानकीचा धक्का लागल्यामुळे खाली पडते, आणि तेवढ्यात आता मकरंदला जाग येते, आणि जाग आल्यानंतर तो आता उठतो. जानकी मात्र रागाने त्याच्याकडे पाहत असते. आता उठून जेव्हा तो जानकीकडे पाहतो तेव्हा त्याला तर धक्काच बसतो. जानकी अगदी रागाने त्याच्याकडे पाहत असते. मकरंद पूर्णपणे आता घाबरून जातो. जानकी इतकी रागाने पाहत असते. तेव्हा मात्र आता तो उठून जानकी जवळ येतो. जानकीला आता लगेच त्याचा दारू पिल्याचा वास येतो. आता मकरंद आता दारू पिलेला असतो. तेव्हा आता जानकी रागाने त्याला म्हणते की तू दारू पिलास, त्यामुळे तुला जे काही बोलायचं असेल तर माझ्याशी जवळ येऊन बोलू नकोस, तर दूर हो म्हणून जानकी रागाने त्याला अगदी लांब उभा राहायला सांगते. त्यानंतर आता इकडे नानासाहेब रणदिवे मात्र आता चाळीमध्ये येतात. आता त्यांना इतका राग आलेला असतो. आता ऋषिकेश करत अगदी इतके ओरडतात ते. पाटील सुद्धा आता तेथे नानांच्या बरोबर आलेले असतात. गाडीतून खाली उतरून नाना अगदी रागाने या चाळीमध्ये येतात. आता सगळं संपूर्ण चाळ मात्र नानांनी दणानून टाकलेली असते. जोरात ओरडत येतात की ऋषिकेश बाहेर ये. चाळीतील सगळे काही लोक पाहत असतात. ऋषिकेश बाहेर येतो आणि म्हणतो की काय नाना तुम्ही इथे कसे? तेव्हा आता पाटील या नानांच्या सोबत आले. हे बघून आता ऋषिकेश पाटलांकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की पाटील साहेब तुम्ही सुद्धा आलात, नक्की काय झालं? तेव्हा आता लगेच नाना विचारतात की काय झालं? अरे स्वतः जे काही केलं आणि वर विचारतो की काय झालं? जे काही करून सवरून मोकळा झाला आणि उगाच काही केलं नाही असं आव मात्र आणू नकोस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला खरंच काही कळाले नाही. तेव्हा नाना म्हणतात की खरंच ऋषिकेश तुला काही कळाले नाही का? आता नाना इतके भडकलेले असतात की अरे जेथे जाशील तर तेथे माझ्यासाठी खड्डा खाणूनच ठेवतो. अरे माझा नाईलाज झाला म्हणून तुला जाब विचारण्यासाठी मला येथे यावं लागलं. आणि काय रे, मोठ्या तोऱ्यात तू घर सोडून निघाला होता आणि जाताना मात्र काय म्हणाला होता की मी स्वतः सिद्ध करून दाखवेल काहीतरी. मग आता हे सर्व काय झाले? तू जे काही वागतो ते सगळं काही चुकीचं करतो. अरे हेच केलं तू, यांचं गोडाऊन जाळलं, 10 लाखांचं नुकसान केलं तू. अरे आता मात्र ते माझ्याकडे नुकसान भरपाई मागतात, मग काय करायचं? अरे तूच सांग, मग मी काय करायचं? द्यायचे का त्यांना ते पैसे? मग आता हेच करायचं. अरे तुझी आई तर सांगत होती की तो काहीतरी काम करतो, तेव्हा मला तर असं वाटलं होतं की तू नक्की सुधारशील, म्हणून काहीतरी करून दाखवशील, पण नाही, तू तर बापाला अगदी देश धुडीलाच लावायला निघाला, असंच मला आता वाटतंय. तेव्हा आता ऋषिकेश सगळ्याकडे पाहतो. सगळे लोक आता हे तमाशा पाहत असतात. तेव्हा आता लगेच ऋषिकेश सगळ्यांच्या समोर नानांना म्हणतो की नाना, अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात? नाना म्हणतात की हो मी बरोबर बोलतो, कारण स्वतःच्या पायावर उभा राहणार आहेच असे तू म्हणाला होतास. तू असं लोकांचं नुकसान करून स्वतःच्या पायावर उभं राहणार आहेस का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, मी खरंच कुणाचं नुकसान केलेलं नाही. तुम्हाला खरं सांगतो की अहो नाना, मी पाटील साहेबांच्या गोडाऊनला का आग लावेल? तेव्हा आता सगळेजण हे ऋषिकेश आणि नाना ह्या दोघांत जे काही वाद सुरू आहे ते पाहत असतात. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र मकरंदला जाब विचारत असते. हे सगळं काय प्रकार आहे? तो फोटो वगैरे दाखवते आणि हे सगळं काय आहे मकरंद?
मकरन मी तुला काय विचारते की हे सर्व काय आहे, आणि रागाने ती आपल्या हातातील फोटो वगैरे फेकून देते. तेव्हा आता मकरन लगेच म्हणतो की जानकी हे बघ, मी तुला जे काही सांगत आहे ते ऐकून घे, तू अशी रिॲक्ट होऊ नकोस. त्यावर आता जानकी म्हणते की अरे रिॲक्ट होऊ नको म्हणजे, अरे हा फोटो आहे तर मला तो तुझ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये हा फोटो सापडला. अरे त्यावर आय लव्ह यू असं जानकी लिहिलेलं आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी मी येथे आले, आणि येथे आल्यानंतर मला हे काय दिसते, अरे प्रत्येक घरामध्ये तू माझे फोटो का लावलेत, अरे मग हे सगळे फोटो तू का इथे लावलेत. म्हणून जानकी आता भिंतीवरचे प्रत्येक फोटो काढून आता फेकून देत असते. मकरनला काय नक्की आता कसं काय करू ते काही सुचत नसतं. तो फक्त म्हणतो की जानकी शांत हो, जानकी शांत हो. तेव्हा आता लगेच मकरन पूर्णपणे घाबरून जातो. तर जानकी म्हणते की मकरन मला आता कळायलाच हवे की नक्की हा सर्व काय प्रकार आहे, हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता जानकीने हा प्रश्न विचारल्यानंतर मकरन मात्र अगदी वेड्यासारखं जोरजोराने हसायला सुरुवात करतो. आता जानकी विचारते की काय झालं मकरन, तू वेडा आहेस का, असं जोरजोराने का हसतोस, मी तुला काय विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा आता लगेच मकरन म्हणतो की अगं हसू नको तर काय करू. जानकी अगं तू खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ना त्या सिरियसला घेते आणि अगदी टेन्शन घेते. त्यावर तर जानकी रडतच म्हणते की अरे टेन्शन घेऊ नको तर काय करू, अरे तू सांग मला काय करू मी, सांग लवकर. ऑफिसमध्ये जेव्हा मी तुझ्या ड्रायव्हरला हात लावला होता तेव्हा त्या दिवशी तू माझ्यावर का चिडला होता या प्रश्नाचं उत्तर दे बरं. इतकं चिडायला तुला काय झालं होतं, आणि त्या गोष्टीचं कारण मला आत्ता कळतं की आता तो फोटो ती जानकी मकरनच्या समोर धरते आणि त्याचं कारण हे होतं तर असं म्हणते. आता जानकीने जे काही प्रश्न विचारलेला आहे की त्या गोष्टीचं कारण काय आहे, कारण जेव्हा मी तुझ्या टेबलला अगदी हात लावायला गेले होते तेव्हा आता तो घडलेला प्रकार आहे तर तो आता मकरन आणि जानकी दोघांना सुद्धा आठवितो. त्यावेळेस आता मकरंद जानकीवर किती ओरडलेला असतो. तेव्हा आता मकरंद हे सर्व काही अगदी ऐकल्यानंतर जानकीला म्हणतो की जानकी अगं तो एक प्रँक होता, प्रँक. तेव्हा आता लगेच जानकी विचारते की प्रँक म्हणजे नक्की काय होतं. तेव्हा आता लगेच मकरन म्हणतो की मी तुला सगळं काही सांगतो की नेमकं जानकी काय झाले होते. म्हणजे हे बघ आता मी घरी आहे म्हणजे तू ऑफिसमध्ये असणार, आणि जेव्हा आणि हे बघ मी आता जेव्हा घरी असेल तेव्हा मात्र तू आता जो काही इव्हेंटचा माणूस आहे तर तो तुला फाईल विचारण्यासाठी घरी येईल, आणि आता फाईल विचारण्यासाठी जेव्हा तुला आला असेल तर तू माझ्या केबिनमध्ये जाशील, आणि केबिनमध्ये गेल्यानंतर मात्र आता तुला तेथे तो फोटो सापडेल आणि तो फोटो घेऊन तू घरी येशील मला जाब विचारण्यासाठी, आणि त्यानंतर मात्र तू कशी रिॲक्ट होशील हे मला बघायचं होतं. मकरन आता जानकीला शांत करण्यासाठी मुद्दाम खोटं बोलत असतो. त्यामुळे अगदी प्लॅन करून एका रात्रीत हे सगळे काही फोटो आहेत ना तर ते मी लावलेत. सगळं काही अगदी प्रँक होता, प्रँक. आणि जानकी तू त्यात फसली आणि शेवटी तू घरी आलीस. अगं जानकी खरंच तू फसली म्हणून आता जानकी त्याच्याकडे रागाने पाहत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशवर जे काही आरोप होतात तर ऋषिकेश सांगत असतो हे बघा नाना, अहो ज्या माणसाने मला अगदी अडचणीच्या वेळेस मदत केली, अगदी अडचणीच्या वेळेस मला काम दिलं, आणि त्याच माणसाचं नुकसान मी का करेल. आणि हे बघा नाना, मला आग लागली हे माझ्या नंतर लक्षात आले, कारण मला फोन देण्यासाठी आलेली जानकी मात्र त्या आगीमध्ये अडकली म्हणून मी आता त्या आगीमध्ये उडी मारली होती. एवढंच झालं होतं, बाकी खरंच नाना मला काही माहिती नाही की तेथे आग कशी लागली, आणि बाकी गोडाऊनला आग लागली याचा खरंच माझ्याशी काही संबंध नाही, मी काही केलेले नाही. तेव्हा आता पाटील म्हणतात की हे बघ गोडाऊनची जबाबदारी ही तुझ्यावर होती. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघा आग मात्र मी लावली हे असं म्हणू नका. तेव्हा आता पाटील म्हणतात की अरे गोडाऊनची जबाबदारी ही तुझ्यावर होती, मग तू नुकसान भरपाई द्यायला नको का. आणि पाटील परत नानासाहेबांजवळ धावत येतो आणि नानासाहेबांना म्हणतो की तुम्ही बोला. तेव्हा आता नाना हे पाटलांना शांत राहायला सांगतात. तर ऋषिकेश म्हणतो की नका काही बोलू, आणि तेवढ्याच चाळीत एक माणूस आता लपून बसलेला असतो. हा जो काही प्रकार आहे त्याचे फोटो तो काढत असतो आणि सगळं काही ऐकून सुद्धा घेतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना खरंच काही बोलू नका, कारण ह्या जी काही चूक झालेली आहे आणि जी काही गोष्ट घडून गेलेली आहे तर त्यात माझी काही चूक नसताना मात्र मला जबाबदार धरले जाणार आहेत. आणि ठीक आहे, जे घडलेलं आहे त्याची जबाबदारी मी घेतो. आणि हे बघा पाटील साहेब, तुम्हाला तर असं वाटलं होतं की हे सगळं माझ्यामुळे घडले आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे, तर मग तुम्ही नानाकडे का गेला होतात. एकदा फक्त मला बोलायचं होतं, मी तुम्हाला पैसे दिले असते. कारण कसं आहे की आज मात्र माझी बाजू कमकुवत आहे, मग माझं म्हणणं आहे तर ते कुणाला नाही पटणार. आणि हे बघा तुम्ही
तुम्ही मात्र बोलायला हवं होतं, मी तुमचे पैसे सगळे काही दिले असते. तेव्हा आता नाना लगेच पाटलांना म्हणतात की हे बघा पाटील साहेब, हा कसले पैसे देतो, चला मीच तुम्हाला पैसे देतो, चला आता इथून. तेव्हा नाना आणि पाटील जायला निघतात. तोच ऋषिकेश नानांना थांबा असं म्हणतो. आता मात्र हा मुलगा सगळे काही फोटो त्यांचे काढून घेत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी म्हंटलो की पैसे मी देतो, थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अहो फक्त थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता नाना सगळ्यांच्या समोर ऋषिकेशला म्हणतात की अरे तू इतके पैसे कुठून देणार आहे, सांग ना, अरे तुझ्याकडे आहे तरी काय, आणि तू इतके सगळे पैसे कुठून देणार आहेत, असे इतकं तोऱ्यात बोलतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की माझ्याकडे हुशारी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता व नाना तुमचे संस्कार माझ्यावर आहेत, आणि या सगळ्यांच्या बळावर मात्र नाना मी तुम्हाला पैसे कमवून दाखवेलच, आणि ते सगळे पैसे मी तुम्हाला परत सुद्धा करेल. आणि आता मात्र ऋषिकेश पाटील साहेबांसमोर हात जोडतो आणि म्हणतो की तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवून एक संधी मला द्या, मी सगळे काही पैसे तुमचे नक्की परत करेल, तर एक संधी मला द्या. तेव्हा आता लगेच नाना हे रागावतात, परंतु पाटील नानांना समजावतात की हे बघा नानासाहेब जाऊन द्या, तो तुमचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, देईन तो पैसे. आणि हे बघ ऋषिकेश, तू फार वेळ म्हणजे वाया घालू नकोस, जास्त दिवस हे पैसे ठेवू नकोस, मालक मला नाही सोडणार, त्यामुळे तू लवकरात लवकर हे सगळे काही पैसे देऊन टाक. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नका काळजी करू, आता सगळे काही पैसे मी परत देईल. तेव्हा लगेच आता पाटील हात जोडून आता नानासाहेबांची माफी मागतात आणि तेथून जायला निघतात. त्यानंतर आता इकडे जानकी खूप रडत असते, तर मकरंद तिला म्हणतो की हे सगळं काही जाऊन दे, तू मात्र आता जे काही चहा कॉफी आहे तर ते काय घेणार सांग बरं. अगं जानकी काहीतरी बोल ना, तू टेन्शन घेऊ नकोस बरं, आणि हे बघ यापुढे मात्र मी असं काही वागणार नाही, तू अगदी निश्चितपणे राहा बरं, आणि हे सगळं काही तू अगदी स्पोर्टिंगली घे. तेव्हा आता जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते की काय हे सगळं काही अगदी स्पोर्टिंगली घेऊ मी, काय बोलतोस मकरंद, तुला कळते का. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ मला माहिती आहे की मी अति केलं, पण यापुढे मात्र मी असं नाही करणार, माझं ऐकून तर घे. तेव्हा आता लगेच जानकी रागाने ओरडते, मला एक्सप्लेनेशन नकोय. तेव्हा आता मकरंद म्हणतो की माझी चूक झाली. तेव्हा आता जानकी विचारते की हा तुझा जो काही प्रँक आहे का, जे काही खरं आहे ते न समजण्या इतकी मी बावळट नाही, मूर्ख नाही मकरंद इतकी, त्यामुळे तू आता शांतच राहा, म्हणून जानकी त्याला इनपस ओरडते. आणि आता मात्र यापुढे मी तुझ्यासोबत काम करू शकत नाही, असे आता जानकी त्याला स्पष्ट शब्दात उत्तर देते. तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की माझा हात सोड. तेव्हा आता मकरंद तिचा हात धरतो आणि म्हणतो की खरंच अगं जानकी, मी आता अगदी ठरवून हा प्लॅन केला होता, अगदी तुला यात माझा काही दोष नव्हता, तू इतकं हे सर्व काही अगदी सिरियसली घेऊ नको, ही फक्त एक रिॲक्शन होती. तेव्हा आता जानकी इतकी भडकते, आणि कसली रिॲक्शन, कसला प्रँक, काय बोलतोस तू, सगळं काही तुझा प्रँक आहे आणि तू मला हे सर्व सांगशील, मी तुझ्यावर विश्वास ठेवेल, इतकं सोपं वाटतं का तुला, ते मूर्ख वाटले का मी तुला. म्हणून जानकी आता खूप भडकलेली असते, आणि हे जे काही आहे ते सगळं काही तू मुद्दाम केलेलं आहे, कारण तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे, आणि खरंच अरे तू मूर्ख नाही तर मी मूर्ख आहे, कारण तुझ्या मनात नक्की काय होतं हे मला नाही कळाले. आणि जानकीला आता स्वतःचा इतका राग येतो की कशी मी इतकी मूर्ख आहे की मला हे सर्व खरंच कळाले नाही की तू हे सर्व मुद्दाम करतो म्हणून जानकी आता खूप रडत बेडवर बसते. तेव्हा आता लगेच ऋषी हा मकरंद मात्र तिला म्हणतो की जानकी हे बघ, आणि तो तिला खांद्यावर हात ठेवायला जातो. जानकी इतकी भडकते की हे बघ तू मला टच सुद्धा करू नकोस, माझ्यापासून तू लांब राहायचं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नानाही जायला निघतात. ऋषिकेश नानांना म्हणतो की नाना थांबा तरी. तेव्हा आता ऋषिकेश नानांना म्हणतो की हे बघा नाना, अहो तुम्ही जा विचारायला जरी आलात ना, पण जेव्हापासून मी घर सोडलं तेव्हापासून तुम्ही पहिल्यांदा घरी आलात, त्यामुळे नाना प्लीज घरामध्ये चला, निदान पाणी तरी घ्या. तेव्हा आता नाना रागाने ऋषिकेशकडे पाहतात आणि म्हणतात की मला तुझ्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. तेव्हा आता चाळीतील सगळे काही लोक मात्र आता यांचं जे काही सुरू आहे तर ते पाहत असतात. ऋषिकेश आता नानांना म्हणतो की थांबा नाना, माझ्या हातून तुम्हाला पाणी सुद्धा प्यावंसं वाटत नाही, एवढा मोठा गुन्हा मी केलेला आहे का नाना, म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागतात. सांगा नाना की मी असं काय गुन्हा केलेला आहे म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही. तेव्हा मात्र आता लगेच नाना म्हणतात की हे बघ मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही, मला असं वाटलं होतं की हे सगळ्या काही धकाधकी जीवनातून तुझं डोकं आत्ता तरी टाळ्यातून येईल, म्हणजे तू सुधारशील, पण नाही, तू फक्त आणि फक्त मला मान खाली घालायला लावू शकतो, इतकंच मात्र खरं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश नानांना म्हणतो की प्लीज तुम्ही असं बोलू नका. हे बघा नाना, तुमच्या आणि आईची दोघांची सुद्धा शपथ घेऊन सांगतो की जे काही घडलेलं आहे त्यात खरंच माझी काहीही चूक नाही म्हणून. आणि हे बघा नाना, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की जर एखादी गोष्ट मी काही केली असेल, जी काही चूक माझ्याकडून झाली असेल तर ती मात्र मी मान्य करतो, परंतु नाना माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच यात माझी काहीही चूक नाही. आणि हे बघा नाना, खरंच मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कधीही दुखवायचं नव्हतं. तेव्हा आता नाना एक एक पाऊल पुढे टाकत असतात आणि ऋषिकेशही
बोलणं ऐकून घेत असतात. नानांना मात्र आता खूप असे रडू सुद्धा येत असते, डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहत असतात, पण तरी सुद्धा ते स्वतःला शांत ठेवतात. ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना, या अगोदर सुद्धा जे काही चुका माझ्याकडून झालेल्या आहेत त्या सर्व मला मान्य आहेत आणि त्या चुकांसाठी मात्र मला माफ करा असं सुद्धा मी नाही म्हणणार तुम्हाला, कारण तुम्ही जे काही म्हणतात त्या पात्रतेचा मी खरंच कदाचित नसेल. परंतु नाना, मला ह्या जानकीच्या सोबत राहून मात्र तिच्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की मला कळाली, कारण तिने मला जे काही सांगितलेलं आहे की आपले आई वडील जर असतील तर त्यांची किंमत करायला आपण शिकवावी. आणि हे बघा, कदाचित आजपर्यंत मी नाना तुमची किंमत केली नसेल, तुम्ही जे काही सांगितलं ते मी ऐकलं नसेल, परंतु यापुढे मात्र असं नाही होणार. आजपर्यंत नाना मी जे काही वागलो त्यामुळे तुम्हाला खूप राग आला असेल आणि जे काही माझ्याकडून चुका झाल्या त्याबद्दल राग येणं हे साहजिकच आहे. नाना, माझ्यामुळे तुमची मान खाली जाईल असं मी कधीही नाही वागणार. आणि हे बघा नाना, मी तुम्हाला वचन देतो की तुमचा हा ऋषिकेश मात्र यापुढे तुम्हाला कधीही त्रास नाही देणार. तेव्हा आता नानांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि सर्वच चाळ मात्र नाना आणि ऋषिकेश या दोघांमध्ये जे काही सुरू आहे तर ते अगदी पाहत असतात. तेव्हा मात्र आता रडतच नाना हे गाडीमध्ये बसतात. आता सगळे जे काही लोक आहेत तर ते इकडे तिकडे निघून जातात. ऋषिकेश मात्र अगदी खाली मान घालून उभा असतो. आता इतकं मोठं जे काही घडलेलं आहे त्यामुळे ऋषिकेशला खूपच मनस्ताप होत असतो. आता जेथून नाना चालत गेलेले आहे तर त्या नानांच्या गेलेल्या पायावरून आता ऋषिकेश दर्शन घेतो आणि म्हणतो की नाना, हे बघा, आज मात्र मी तुम्हाला वचन देतो, मी स्वतःला सिद्ध करून दाखवेल, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी मी करून दाखवेलच. म्हणून ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नाना घरी येतात आणि नाना घरी आल्यानंतर आता सुमित्राला म्हणतात की जबाबदार व्हायला त्याला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल. आता मात्र बघूयात की इतके सारे पैसे तो कसे उभे करतो, म्हणजे ते पाटलांचे 10 लाख रुपये तो कसे देतो. सुमित्राला आता खूप टेन्शन येते. तेव्हा मात्र आता इकडे मकरंदला सर्व काही तो माणूस येऊन सांगतो, ते फोटो वगैरे दाखवतो आणि आता मकरंद म्हणतो की जर असं असेल तर त्याला ते पैसे जमवता येऊ नये म्हणून मी काहीतरी प्लॅन आता करतोच, मला करावंच लागेल. त्यानंतर आता इकडे जानकी आता ऋषिकेशला हिंमत देते, हार मानायची नाही. आता मात्र हार मानण्यापेक्षा लढत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि हे बघ आपल्याला लढायचं आहे. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. सारंग सुद्धा आता तिथेच असतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन लढायला तयार होतात. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.